आलं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सर्दी आणि खोकल्यापासून आराम देण्याचं काम आले करते. आल्यामध्ये एक उत्कृष्ट इम्युनिटी बूस्टर आहे. तर लहान मुलं तर आलं खायला कंटाळाच करतात, तर त्यांच्यासाठी ह्या पद्धतीने तुम्ही जिंजर कँडी बनवू शकतात आणि खोकला वगैरे आला किंवा घसा खवखवताना ह्याचा वापर करू शकतात. तर रेसिपी बघूया. इथे आपण अर्धा कप आलं घेतलेलं आहे. आलं स्वच्छ धुवून त्याला पुसून कोरडं केलेलं आहे आणि या पद्धतीने आपल्याला त्याची सालं काढून घ्यायची आहेत. पूर्ण स्वच्छ करायचं आहे आणि सालं काढल्यानंतर ह्याची बारीक आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. इथे मी अर्धा कप आलं वापरलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर पाव किलो आलं वापरू शकतात. तर ह्या पद्धतीने आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. ते बाजूला ठेवूया. त्यानंतर आपल्याला गूळ घ्यायचा. इथे आपण कँडी बनवताना गुळाचा वापर केलेला आहे, साखरेचा नाही. तर साधं गूळ आपण इथे वापरलेलं आहे. तर ह्या पद्धतीने आपण गूळ कापून घेऊया. इथे गुळाची पावडरही वापरू शकतात. तर अर्धा कप आल्याला आपण 1 कप गूळ घेतलेला आहे. गुळाचा गुणधर्म उष्ण असल्यामुळे थंडीमध्ये त्याचा शरीराला अनेक फायदे मिळतात. शरीराला ऊर्जा मिळते. तर आता आपण मिक्सरमध्ये आलं आधी वाटून घेऊया. लक्षात ठेवा, वाटण करताना आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे ते. तर आधी आपण आलं वाटून घेतलेलं आहे. त्यावरती आपण किसलेला गूळ टाकायचा आहे. तुम्हाला वाटण करताना लक्षात येईल की जेव्हा तुम्ही आल्यामध्ये गूळ मिक्स करता तेव्हा हे पूर्ण मिश्रण पाणी सोडते. त्यामुळे आपल्याला यामध्ये वेगळा असा कोणताच पदार्थ घालायची गरज नाही. हे बघा. आता आपल्याला जाड बुडाची कढई घ्यायची आहे. त्याच्यामध्ये हे पूर्ण मिश्रण ओतायचं आहे. मिश्रण ओतायच्या आधी तुम्ही थोडंसं तूपही टाकू शकतात, पण मी ते तुपाचा वापर केलेला नाही आहे. त्यावर आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे. हे व्यवस्थित चांगलं मिक्स झालं, चांगली उकळी आली की हे दाटसर व्हायला सुरुवात होते. इथे यावेळेला तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकतात. मी शेवटला वेलची पूड टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मिक्स केल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण थोडं ढवळून घेतलं की कढई बाजूला ठेवायची आणि प्लेटला आपण ग्रीस करून घ्यायचं आहे. त्यासाठी थोडंसं तूप टाकलं आणि व्यवस्थित आपल्याला प्लेटला लावून घ्यायचं आहे. त्यावरती मिश्रण तयार आहे ते गरम असतानाच ओतून घ्यायचं आणि तुम्हाला किती पातळ जाड कँडी हवी असेल त्याचा आकार यावेळेला तुम्हाला द्यायचा आहे. व्यवस्थित प्लेटला पसरवायचं या पद्धतीने आणि थंड करत ठेवायचं. थोडं थंड झालं की चाकूच्या साहाय्याने आपल्याला हवा तसा आकार द्यायचा आहे. आता इथे एक लक्षात ठेवा की गूळ असल्यामुळे ते कँडी सुरुवातीला नरमच असणार, नंतर थोड्या वेळानंतर ते घट्ट घट्ट होत जातात. ते जर तुम्ही इथे साखर वापरली तर ते सुरुवातीलाच तुम्हाला ते प्रॉपर मार्केटमध्ये कसे भेटतात त्या पद्धतीने तुम्हाला आलेपाक सारखे दिसतात. आता आपल्याला इथे पौष्टिक बघतो आहोत म्हणून आपण इथे गुळाचा वापर केलेला आहे. तर शक्यतो गूळ वापरला तर उत्तमच आहे. तर या पद्धतीने तुम्ही करून बघा. जास्त आपल्याला ठेवायची नाही आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेन की कोणताही पदार्थ पटकन बनवा आणि पटकन खावा, जोपर्यंत तो फ्रेश आहे तोपर्यंत. आणि प्रमाण म्हणजे एका दिवसाला एकच आपल्याला कँडी खायची आहे. भरपूर खाऊ नका, कारण का ती उष्ण असते, ते बाधू शकते. तर नक्कीच एकदा करून पहा आणि मला सांगा कशी झाली रेसिपी ती.